राज्याच्या कमाल तापमानात चढ उतार होत असले तरी उन्हाचा चटका कायम आहे। अनेक ठिकाणी पारा 43 अंशाच्या पार गेलाय। आज 1 मे रोजी पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय। बुधवारी म्हणजेच काल 30 एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी 44.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। उन्हाचा चटका वाढल्याने जळगाव, धुळे, मालेगाव, परभणी, नागपूर, अमरावती आणि वर्धा येथे 43 अंशापेक्षा अधिक, तसंच सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि वाशिम येथे 42 अंशापेक्षा अधिक, तर धाराशिव आणि यवतमाळ येथे 41 अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले। आज 1 मे रोजी राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथे उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे। तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश आणि कमाल तापमानात चढ उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय।